तर मला राजीव भाऊंचा फोन आला की वरती ठाकरवाडी परिसरात बिबट्या आलेला आहे. त्या माध्यमातून इथं येऊन पाहिलं तर ही सगळी मंडळी त्या बिबट्याच्या भोवती या वालवडीच्या शेतात बिबट्या बसला होता आणि त्या गुरकत होता, पोरांवर धावत होता. आणि त्या माध्यमातून खरं तर ही वस्ती पाहिली तर लांब लांब घरं आहेत, लहान लहान मुलं शाळेतून येतात आणि त्या माध्यमातून खरं तर आता याला उपाययोजना कायमस्वरूपीच काहीतरी केली पाहिजे. नुसता ड्रोन फिरवून त्या ड्रोन बरोबर आता मागे जसं आपण म्हटलं होतं की वरतूनच त्याला काही बंदुकीची गोळी जसं बॉम्ब पडतोय वरतून तसं काही करता येते का बघायला लागेल. आणि शेवटचा पर्याय मला वाटतं आता एवढ्या प्रचंड संख्येने बिबटे झालेत, शेवटचा पर्याय तेवढाच आपल्या हातात राहणार आहे असं मला वाटतंय आता. कारण काहीतरी उपाययोजना करणं आहे. आज सगळी पोरं आक्रमक होती, ते म्हणले आम्ही मारून टाकतो बिबट्या. शेवटी गाळ्यापर्यंत आल्यानंतर कोणी पण आक्रमक होणं साहजिक आहे. आणि त्या माध्यमातून ही सगळी ही लांब लांब आहेत ना, वस्ती लांब लांब, शेतात कामं करायची. काल आपण आण्याच्याही परिसरात पाहिलं 14-15 लोक असताना सुद्धा त्यांनी हल्ला केला. हे सगळं भयावह होत चाललंय. लवकरात लवकर उपाययोजना करणं नाही तर मग त्याला ठार मारणं, हे दोनच पर्याय आता शिल्लक राहिले. या भागामध्ये अनेकदा बिबट्याचा उपद्रव होतो. वन विभागाने 2-3 वेळा इथं पिंजरे लावले होते, मात्र बिबट्या त्याच्यामध्ये अडकलेला नाहीये. काय आता तुम्ही म्हणताय त्याला ठार मारणं, परंतु निर्णय कोण घेणार? नाही, सरकारनेच निर्णय घेणं आहे ना. माणसं महत्वाची का बिबट्या महत्वाचं हे ठरवून घेतलं पाहिजे ना. माणसांचा जीव महत्वाचा की बिबट्याचा जीव महत्वाचा हे पण ठरवून घेतलं पाहिजे आता एकदा सरकारने. त्या माध्यमातून खरं तर सगळ्याच लोकप्रतिनिधींनी या माध्यमातून, आता अमोल कोल्हे साहेबांनी खासदार तिथं संसदेत आवाज उठवलाय, शरददादांनी विधानसभेत आवाज उठवलाय, पण याच्यावर सरकारने सुद्धा तेवढ्या तत्परतेने कारवाई करणं गरजेचं आहे. नुसता आवाज तिथं उठून सरकार जर काही करणार नसेल तर मग मात्र काहीतरी उपाययोजना नागरिकांनाच कराव्या लागतील असा सगळा प्रश्न निर्माण होतोय. परंतु ठाकरवाडीमध्ये काय वालवडी जास्त आहे त्या परिसरामध्ये आणि डोंगरचा भाग आहे, दारे लपण ठिकाण जास्त आहे त्यामुळं. आणि आपण पाहतोय ठाकर वस्तीमध्ये घरं विखुरलेली आहेत. वाडी जरी असली तरी जो तो ज्याच्या त्याच्या शेतात घर बांधतो आणि इथं धोकादायक परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळं वन विभागाने लवकरात लवकर काळजी घेऊन याच्यावर ठोस उपाययोजना केली पाहिजे. आज नक्की काय काय घडलं, काय केलं त्यांनी? महादू गावडे ते वरती घरी कळम जायच्या त्या डोंगराच्या खालच्या बाजूला त्यांच्या घरापाशी बिबट्या दुपारी महिला वालोड तोडत असताना दिसल्यानंतर ग्रामस्थ गोळा झाले. मग त्यांनी सगळे ग्रामस्थ गोळा झाले. आवाज झाल्यावर तो खाली येत त्या शेतापर्यंत आला. तिथं आल्यानंतर आपण वन विभागाला कळल्यानंतर त्यांची टीम आले होता, रोडने सर्व त्यांनी पाहून नंतर त्या आवाजाने परत तो पलीकडल्या शेतात गेलाय. या ठिकाणी लवकरात लवकर पिंजरा लावून त्याला जेरबंद करणं गरजेचं आहे. आता बिबटे पिंजऱ्यात जात नाहीत, काय पिंजरे लावून उपयोगी? आता फॉरेस्ट विभागाने निर्णय घेतला पाहिजे. एक तर ते ग्रामस्थ एवढे आक्रमक होते, ते म्हणले आम्ही त्याला मारू काय करू, पण आपल्याला काही कायदा हातात घेता येत नाही. त्यामुळे त्यांना शांत करण्याचा प्रयत्न बाबूने आम्ही सगळ्यांनी केला या ठिकाणी ग्रामस्थांना. मॅडम, बिबट्याचा उपद्रव खूपच वाढत चाललाय आणि ठाकरवाडी परिसरात आपण पाहतोय अनेक मध्ये जनावरं पण मारली गेली. काय नक्की तुमच्याकडे उपाय आहे? आता आपण ड्रोननं सर्च केलं तर त्याच्यामध्ये बिबट प्राणी दिसून आलेला आहे आणि आपण आता पिंजरा लावतो. पिंजऱ्यामध्ये बिबटे जात नाहीत ना? नाही, आता तर सध्या तर आम्ही पिंजराच लावणार आहे. बघू, बक्ष वगैरे ठेवून येण्यासाठी प्रयत्न करूया. किती मोठा बिबट्या होता? नाही एवढं म्हणजे अंदाजे एवढा दिसून नाही आलेला, परंतु मोठा म्हणजे पूर्ण वाढ झालेला बिबट असावा. हे बिबटे एकदा पिंजऱ्यात जाऊन आल्यावर जात नाहीत असं आता सगळीकडे माहिती झालेली आहे. तुम्ही पिंजरे लावून नक्की काय साध्य काय करणार आहे? त्यांना फक्त लोकांचं फक्त समाधान, बिबट्या पिंजऱ्यामध्ये पकडणाऱ्या लोकांना थोडंसं भयमुक्त करणं. नाही पण तो जातच नाही तर पकडणार कसा? आता शेवटी सर तेवढे तर प्रयत्न करायलाच पाहिजेत ना आपण. आणि सध्या तर आता आपल्याकडे तेवढेच उपाययोजना आहे पिंजरा